तर निकाल काय आहेत ते बघितले, त्याचं विश्लेषण केलं, त्यावरती चर्चाही केली. आता जाऊयात एबीपी माझाची संपादकीय भूमिका ऐकण्यासाठी आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. भाजपाची महत्वाकांक्षा ही सध्या एखाद्या राजाच्या अश्वमेध यज्ञासारखी आहे. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जणू अश्वच सोडलाय. गेल्या 3 निवडणुकीत नंबर 1 चा पक्ष म्हणून भाजपनं महाराष्ट्रात आपलं स्थान पक्क केलंय. त्यासाठी जे जे करावं लागतं ते भाजपनं केलंय. मग त्यात रणनीती, मेहनत, संघटन शक्ती सगळंच आलं. आजच्या निकालासाठी भाजपचं खास अभिनंदन. या घोडदौडीत खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचंही कौतुक केलं पाहिजे. शिंदेंना एकीकडे विरोधक अमित शहांची शिवसेना असं जरी म्हणत असले तरी दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय बळासमोर, महाराष्ट्रातील भाजपच्या महत्वाकांक्षेसमोर ते आपल्या पक्षाचे वेगळे अस्तित्व कसं टिकून राहील, कशा जागा वाढवता येतील ह्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतायत. त्यामुळे महायुतीचा अश्व विजयी होऊन रोखला न जाता पुढेच जातोय हे आपण बघतोय. विरोधकांकडे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक बळ कमी पडतंय हे सुद्धा स्पष्ट दिसतंय. त्यामुळे खचून जाऊन ते रणनीती, संघटन शक्ती आणि नेतृत्व कौशल्याचा सुद्धा वापर हवा तसा करताना दिसत नाहीयेत. जिंकण्याची, मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे का, हाच आता मुळात प्रश्न आहे. हे सगळं असंच असताना लोकसभेत त्यांनीच जे यश मिळवलं होतं त्यातून सुद्धा शिकण्याची आता विरोधकांची इच्छा उरली नाहीये असं वाटतंय. शाब्दिक विरोध हा माईक बूम पुरताच मर्यादित आहे. खरं तर याआधी अनेक वेळा जे आपण 0 आवरमध्ये शेअर केलंय तेच मी परत बोलून दाखवते. नुकसान फक्त विरोधी पक्षाचं नाहीये, तर खऱ्या जनहिताच्या मुद्द्यांना तडीस नेण्याची ताकद असलेला विरोधी पक्ष राज्यात नसणं, निवडणुकीच्या मैदानात खरी टक्कर देणारा विरोधक नसणं, मंत्र्यांना सतत वचक वाटेल असा विरोधी पक्ष नसणं, हे जनतेसाठी घातक आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया.